आजची मोहीम तुमच्यासाठी सगळ्यात सोपी आणि तुमची आवडती असणार आहे ती. का सांगा? आज तुम्हाला फक्त शाळा घ्यायची. शाळा घ्यायला आवडते ना तुम्हाला? शाळा घेणं म्हणजे काय? शिकवायचं मुलांना, लहान मुलांना शिकवायचं, दादा करायचं. हे किती दिवस झाले आपली शाळा घेतात. चला, आजचे जे तुमचे विद्यार्थी आहेत ते काही साधे नाही आहेत. ते असणार आहेत तुमच्या आजोबांच्या वयाचे. आणि एवढंच नाहीये, तुम्हाला गावात जाऊन 65 वर्षांच्या वरच्या आजोबांना हे पटवून द्यायचंय की त्यांनी तुमच्याकडून शाळा घेतली पाहिजे, तेही इंग्लिशची. ही मोहीम आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. ताकदीची नसली तरी ही मोहीम बुद्धीची आहे. आणि गावामध्ये शिक्षणाचा प्रसार करणं ही खूप मोठी मोहीम आहे. या मोहिमेचं नाव काय माहितीये का? मोहिमेचं नाव आहे तुला शिकवीन चांगलाच धडा. बरं, एवढंच नाहीये, म्हणजे जे कधी शाळेची पायरी सुद्धा चढले नाहीत किंवा शाळेत गेलेच नाहीयेत अशा लोकांना तुम्हाला शिकवायचंय. शिकण्यासाठी वयाची गरज नसते, कधी पण शिकू शकतो माणूस. अगदी 80-90 वर्षाची माणसं सुद्धा कधी पण काय पण शिकू शकतात. अगदी हेच आपल्याला आज या मोहिमेतून दाखवून द्यायचंय. कारण भावना काय असतात कळलं का शिकू शकत नाही. आपण फक्त म्हणतो की समोरचा शिकतच नाही, त्या मागे खूप कारण असतात. तीच मोहीम आहे. आणि विद्यार्थी तयार नाही आहेत. तुम्हाला तुमचे शोधायचे आहेत गावात जाऊन. हा, म्हशी कशा शोधल्या? चला निघा पटपट. आज आपण लोकांना, जे आपले गावातले बुजुर्ग माणसं आहेत त्यांना शोधून त्यांना इंग्लिश शिकूया. चला. नमस्कार काका. काका नाही, इथं धोका आहे. तुम्हाला माहितीये मला आजोबा कुठे भेटेल? आजोबा कुठे भेटेल मला? बाबा तुझ्या घरी? आजोबा तुझं पण घर आहे? कोणाचं जवळपास घर आहे? चला लवकर. तुम्ही कधी शाळेत गेलेलात? नाही. कधीच नाही? नाही. शिकायची इच्छा आहे? नाही. अजिबात नाही. थोडंफार फक्त नाव लिहायला शिकवणार मी. नाही. तुम्हाला अंग्रेजी शिकवू? येऊ? त्याला पहिलं बंद करा ना. तो काय करणार नाही ना? नाही काय. आजोबा, पहिलं तुमची फार आभारी आहे. तुम्ही आल्या मला हा बोलले की तुम्ही शिकायला फार उत्सुक आहे. नमस्कार आजोबा, कसे आहात? बरे? नाव काय तुमचं? मनोहर बापू सुतार. मनोहर आजोबा, मी हेतल. मी तुम्हाला इंग्रजी शिकवू शकते? नाही. का? आता वय झालं 73. मग काय झालं 73 वय झालं तर? कसं शिकवणार? मी ते तुम्ही माझ्यावरती सोडा. तुम्हाला शिकायचं का? तुम्ही सांगा. शिकायचं ना? ठीक आहे. तुम्हाला इंग्लिश बद्दलची काही माहिती आहे का? नाही, एवढी माहिती नाही. मग तुम्हाला मस्त चांगल्यापैकी इंग्लिश शिकवणार. तर चालेल ना तुम्हाला? चालेल. ठीक आहे. आय एम रेडी. येस, गुड. जसं आपल्या मराठी भाषेत क ख ग घ असतं, तसं आपण अंग्रेजीचं क ख ग. हा, ABCD. बरोबर. याला म्हणतात ए. अशी येते ना, अशी आली की तिला म्हणते ये. ठीक आहे, डन. सी. Rain, go away, come again another day. Little Poppet wants to play. Rain, go away. आपली पोयम आहे जॉनी. कवितामध्ये जॉनी. तर काय बोलायचं? जॉनी बोला. जॉनी. येस पप्पा. इटिंग शुगर. आता शुगर आपण खातो तर विचारतो ना, ए साखर खाल्ली का? हा, कसं विचारणार तुम्ही? इटिंग शुगर. हा, इटिंग शुगर. तर जॉनी काय बोलतो? नो पप्पा. जरा म्हाताऱ्याच्या मागं बसायचं, माझ्या बी मोर बसायची. आम्ही म्हणतो तू म्हणली की आम्ही लगेच म्हणतो. पण तिकडे मी नसणार तुमच्या सोबत. मग कसं काय? आम्हाला तिकडे आजोबा बोलणार नुसते. एकटंच होय. हा, एकटं. तुमचं नाव काय आहे? शंकर. स्पेलिंग बोला. SHAN. हा. KAR. एक सेकंड. नाही लिहायचं तुम्ही बिलकुल नाही लिहायचं जोपर्यंत तुम्हाला शब्द स्वतःचा माहिती नाही आहे.
हो 3 शब्द आहेत अजून. अरे काका शंकर आहे, मला माहिती आहे तुमचं शब्दाचं स्पेलिंग काय आहे. शंकर KAR. KAR का? हा काका काय लिहिलं तुम्ही? काका काय लिहिता ते? माय नेम नाव सांगायचं. भगवान कचरे पण ह्याची लाईन असते ना आजोबा, ही अशी मोठी असते, नाहीतर त्यांना आय वाटेल. ती अशी मोठी असते. मोठ्या अक्षरात घ्यायचं. हो, जे थोडं मोठं असतं. व्हेरी नाईस, खूप मस्त. तर आजोबांनी त्यांचं नाव लिहिलं इंग्लिशमध्ये. व्हेरी नाईस. Dumpty sat on a वॉल. Humpty Dumpty हॅड अ ग्रेट had a great hall. All kings' horses, all kings' men could not put Humpty Dumpty together again. परफेक्ट. लय भारी झाली, लय भारी. टेडी बेर पॉलिश योर शूज. टेडी बेर ऑफ टू स्कूल. डी. येस, आजोबांसाठी एकदा टाळ्या. मस्त. संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार, राम राम मंडळी. आमच्या पारावरच्या शाळेत स्वागत आहे. आपल्या मोहिमेचं नाव काय? तुला शिकवीन चांगलाच धडा, होय का नाही? चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या तरुण विद्यार्थ्यांचं. लय भारी विद्यार्थी बसलेत आपल्या समोर. तुम्हाला सगळ्यांना बघून खरंच खूप आता बरं वाटतंय. आता तुम्हाला सगळ्या जणींना मी सांगतो, यांचं बी परीक्षण होणार आहे. हा, आणि यांची परीक्षा कोण घेणार आहे माहितीये का? कोण? लई मोठी लोक आहेत. लय मोठी लोक आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जयेशजी यांचं, स्वराजी यांचं आणि मायराजी यांचं. तुमच्या विद्यार्थ्यांना गुण दिले जातील आमच्या या मोठ्या परीक्षकांकडून. पण मला असं वाटतं कुठल्याही शाळेची सुरुवात आहे की नाही, छोट्या गाण्याने होत असते, प्रार्थनेने होत असते. तर आपण एक काम करूया, स्वराच्या भारुडांनी सुरुवात करूया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वाह, एकच नंबर. करायची सुरुवात परीक्षेला. हो. मोनिशा या. आजोबा पूर्ण म्हणून दाखवा. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. कॉन्फिडन्स कशामुळे आलाय माहितीये का? कशामुळं? त्यांना ओरडा खावा लागलाय. ओरडा नाही दिला मी. खरं सांगा आजोबा, ओरडा दिला की नाही? कसा दिला? एक रेमटा दिला? नाही. हा, खरं सांगा. पुढचा प्रश्न घ्या. अरे वा, म्हणजे ओरडली. आजोबा मला माझ्या जवळ यायचंय आणि तुमचं नाव इंग्रजीत लिहून दाखवायचंय. SHANKAR. आता इंग्रजीमध्ये तुमच्याबद्दल एक ओळ सांगा. माय नेम इज
शंकर खंडू ठोंबरे. आय एम फार्मर. बरं मोनिका, काय तो शब्द? फार्मर. 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 आय एम फार्मर. वा वा वा. तुमच्या घरून कोणी आलंय? आले असतील बहुतेक, सांगितलं होते यायला. आय एम सिंगर. जंगल. सिंगल नाही. अगं नाने, सिंगल नाही, सिंगर. सिंगर सिंगल म्हणजे एकटी आहेस का तू? आय एम मी सांगतो बघ. आय एम सिंगर. सिंगल. सिंगल अगं र सिंगर. नानीसाठी जोरदार डोरा टाळ्या. वा 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 वा. काय परीक्षक, निकाल काय? मोनिशा, तू तुझ्या जागेवर जाऊ शकते. ये वर्षा. आजोबा, मला माझ्या जवळ यायचंय आणि तुमचं नाव इंग्रजीत लिहून दाखवायचंय. स्वतःचं नाव असं इंग्रजीमध्ये पहिल्यांदा लिहिलं? हो, पहिल्यांदा. आज पहिल्यांदा लिहिलं. आणि आता आपण वळूयात आपल्या पुढच्या विद्यार्थीकडे. आजोबा, शिक्षण किती झालंय तुमचं? शिक्षण नाही झालं. हे अक्षर कुठले? ओ. वा 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 वा. वा वा वा. क्या बात आहे. वैष्णवी, तू ये इकडे. एका दिवसात जर एवढं काही शिकता येत असेल तर तीच गोष्ट जर आयुष्यभर मिळाली तर महाराष्ट्र कुठच्या कुठे जाईल. लय भारी गॉगल घेऊन आलाय तुम्ही. तुमचा तो गाला की जरा. यो 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 यो. जॉली. येस पप्पा. येस पप्पा. ईटिंग शुगर. ईटिंग शुगर. शुगर. नो पप्पा. नको. नो पप्पा. नको. बाबा, एकच नंबर. मला एक मिठी मारू द्या पहिली तुम्हाला. खूप क्यूट आहे माझे बाबा. बरं आजोबा. पी. वा. एन. Humpy Dumpy sat on the wall. Humpy Dumpy great fall. All kings horse. All kings means. वाह. मी स्वतः विसरले. शिट. Could not. Could not. Together. वा 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 वा. Again. वा 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 वा. वा आजोबा वा. बरं आजोबा, शाळेचे कपडे घालून कसं वाटतंय तुम्हाला? लहानपणीची आठवण आली. शिक्षा व्हायची तुम्हाला? शिक्षा व्हायची. काय व्हायची? काय मुर्गा बनवायचे, कोंबडा बनवायचे. तर आता पुढचे आपले विद्यार्थी येणार आहेत आणि त्यांच्या शिक्षिका आहेत अंकिता. आजोबा, बोलून दाखवा पहिल्यापासून. ए बी सी डी एफ एस. हरकत नाही, चांगला प्रयत्न केला आजोबांनी. आजोबा, तुमचं खरंच खूप खूप कौतुक आहे. कविता म्हणून दाखवायची आहे आजोबा इंग्रजीमध्ये. जोती जोपती ए पप्पा शुगर लाईन नो पप्पा. खोटं बोललास तू. त्याला इंग्लिश मध्ये कसं बोललो आपण? खरं बोलला पाहिजे. तर आता पुढचे आपले विद्यार्थी येणार आहेत आणि त्यांच्या शिक्षिका आहेत नेहा. टी एफ
अरे वा 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 वा. इंग्रजीमध्ये काहीतरी तुमच्याबद्दल बोलून दाखवा. माय नेम इज गजानन कचरे. आय एम फार्मर. अरे वा 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 वा. आजोबा काय करता तुम्ही? काय नाही, निवांत आहे आता. चिल करतात. ए हा बी हा सी डी एफ. लवकर दे ना. आजोबा तुमचं नाव काय? बोला बोला तुम्ही बोला. नाव तुमचं नाव काय करायचं? तुमचं नाव काय? नाव आय एम आत्माराम तांबे. आजोबांना ऐकू येत नाहीये. अर्ध वर्ष त्यांचं कॉटन मिल मध्ये काम करताना ते मशिनीचे एवढे आवाज येतात ना, त्यांना बाहेरचा सुद्धा आवाज यायचा नाही. अर्ध आयुष्य त्यांचं कॉटन मिल मध्ये काम करण्यात गेलं. आजोबा तुमच्यासाठी जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्या गावकऱ्यांनी वाजवा. हे कुठलं अक्षर आहे? एच व्ही वी. बरोबर. क्यू वा 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 आर. वा. जेव्हा मी यांच्याशी बोलले मला असं वाटलं की मला खूप बाबांची आठवण येत होती. माझ्या आजोबांना मी बाबा बोलते आणि मला खूप म्हणजे नाही बोलू शकत. खूप प्रेम केले त्यांनी मला. बाबा तुम्ही जर हा शो बघत असाल तर मला तुम्हाला हेच सांगायचं की आय लव्ह यू. आय मिस यू अ लॉट. आणि तुझे बाबा बघतायत तुझी सगळी मेहनत. आजीला पण मिस करतेस? 3 वर्ष काहीतरी मी आजीला भेटले नव्हते आणि आजी नेहमी मला कॉल करायची. हफ्त्यातून एकदा कॉल यायचा तिचा. बाय काय करतेस, कशी आहेस. आणि आता नाही येऊ शकत तिचा कॉल मला. आय विश मला चान्स भेटला असता तिला बाय बोलायला. शैलजा एकच सांगेन, जे काय प्रेम द्यायचं राहून गेलंय ना ते तुला इथे या गावात मिळेल. असं वाटतंय तू या गावात राहून त्या आजी आजोबांसाठी कर. त्यांना नक्कीच बरं वाटेल. शिक्षणाला कधी वयाची अट नसते. आपल्या या विद्यार्थ्यांनी आपल्याला ते शिकवले आहेत आणि म्हणूनच आता आपण या सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार मानूयात आणि त्यांना निरोप देऊयात. मंडळी आजची मोहीम लय भारी झाली. सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केला आणि यशस्वी सुद्धा झाले. आपण बघूयात की या मोहिमेमध्ये कोण आहेत बॉटम 3. काय वाटतं वर्षा? माहित नाही. चला मी सांगतो. सगळ्यात पहिलं नाव आहे हेतल. दुसरं नाव आहे रसिका आणि तिसरं नाव आहे अंकिता. आणि आता तुम्हाला या तिघींपैकी कोणाला गावाच्या वेशी बाहेर एकीला पाठवायचंय. त्यामुळे तुम्हाला एक कुठलं तरी नाव घ्यायचंय. चला सुरू करूयात. स्नेहा. निकलेस मला असं वाटतं की फक्त ऍक्टिंगच करते, इकडे ऍक्टिंगच करायला आली आहे. हेतलचं नाव ह्याच्यामुळे कारण की तिला आता टास्कचे परफॉर्मन्स जमतायत की नाही कळत नाही आहे. बाकीचे दोन्ही कम्पॅटिटर्स जे बॉटम 3 मध्ये आहेत ते खूपच चांगले परफॉर्म करतात. जस्ट त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये हेतल नाही आहे. आय गेस ती टास्क नीट बघत नाही. तिचे ओपिनियन्स मला नाही हवे. माझा वोट हेतलवर आहे कारण मला असं वाटतं रसिकाने फार मस्त एंटरटेनिंग केलं होतं. काही परफॉर्मन्स नाही देते सो त्यामुळे माझा वोट आहे हेतल. अंकिता आणि रसिका यांना आता वोट द्यायचा नाहीये कारण की ते माझे फ्रेंड्स आहेत. मी आज परत हेतलचं नाव लिहिणार आहे. खेकडे पकडण्याच्या टास्कमध्ये हेतलनी ते टास्क अजिबात परफॉर्मन्स नाही केलं. ॲक्च्युली तिने तो टास्क गिव्ह अप केला. रसिकांच्या आजोबांनी खूप छान कंटेंट दिला. ते खूप फनी पण होते पण त्यांना जास्त बोलता नाही आलं. सगळ्यांचं मतदान पूर्ण झालेलं आहे. आता मी सांगणार आहे या मोहिमेमध्ये विजयी कोण झाले.
काय कल्पना कोणाला? मोनिशा. रमशा. मोनिशा. मोनिशा. अजून? रमशा. रमशा. एवढंच? स्नेहा. स्नेहा. स्नेहाचं- स्नेहा. नेहा. स्नेहाचं सगळं राईट ना की मी इकडे आहे. हा? फक्त अंकिताला आठवण आहे. अच्छा, फक्त अंकिताला वाटलं की तू तिथे आहेस. बाकी सगळे विसरले. ते स्वतःच्या ग्रुप मध्ये असतात. स्वतःच्या ग्रुपमध्ये. आम्ही आम्हाला ग्रुप मध्ये राहायला आवडतं. तेच ना, म्हणून तर तुम्हाला बाहेर नाही दिसत अजून लोक असतात. जायचंच आहे ना आम्हाला. प्रत्येकाचं मत आहे. बघितलं नाही तू? 8 मधून 7 मुलींनी तुझ्या फ्रेंडसाठी वोट केलं. तुमच्या आतमध्ये आता काय घोटाळा होणार आहे ना ते सगळ्यांना दिसणार आहे. असू दे ना, चालेल आम्हाला. चालेल बाळा. चालेल. 7 लक्षात ठेव. तुम्ही 8 आहात, ज्यातून 1नी बाजी मारली आहे. मी तर तुमच्या ग्रुप मधली आईच नाही. तू येऊ पण नाही. यायचं पण नाहीये. तर आजच्या मोहिमेची विजेती आहे स्नेहा. स्नेहा, बरं एवढंच नाहीये विजेती, पण तुला एक अत्यंत आवडणारं बक्षीस मिळणार आहे. मी घाबरू की मी खुश? अरे मजा होणार आहे. तर काय वाटतं तुला? बेस्ट काय देऊ शकता तुम्ही मला ते सांगा. जे आजपर्यंत या घरात कधीच नाही घडलंय ते म्हणजे तुला एक सेविका मिळणार आहे. ओ, तुझी हक्काची नोकर. उद्याची मोहीम पूर्ण होईपर्यंत ती तुझी सेविका असेल. अच्छा, कोण असेल यातली? मला असं वाटतंय की ससा किंवा आता मी तुला काय विचारलं की नाही करणार. जर मी ससाला घेतलं ती नाही करणार. ती रडणार. माझे नख, माझे हात, माझे पाय, माझे केस, माझे हात, माझे पाय. तेच म्हणजे जे सगळं ती रडत असते ना दरवेळेस. हो, संस्कृती असं आहे. आणि 10 कोंबड्या कोणी पकडले? तू. मी तर नाहीच पकडली. मी तर एक पण नाही पकडली. अरे हो का? नख नाही? हो यार, नख. तेच नख नव्हती ना माझ्याकडे कोंबड्या अशा पकडायला क्लॉजनी माझ्या. काय माहितीये ना, ती बॉटम 3 मध्ये नाहीये. तर मग ह्या तिघांमधून हा, रसिका. तिलाही बोलते मला ऑफ, म्हणजे घरात नाही बोलत, पण त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं. ती मागच्या वेळेस वोट आउट करायच्या टायमाला तोपर्यंत आम्ही मैत्रिणी म्हणजे नव्हतो. आता पण आम्ही थोडं बोलतो. तर ती माझी चांगली बोलते, पण त्यावेळेस ती खूप काय बोलली जे मला आवडलं नाही. त्याच्या व्यतिरिक्त ती ठीक आहे. पण मी ते तुझ्या पर्सनॅलिटी बद्दल नाही बोलली. मी तू जे टास्क मध्ये केलं त्याबद्दल बोलली. मला पर्सनॅलिटी बद्दल सोडून तुला एलिमिनेट नाही करायचं. बरं ठीक आहे. तू नाव घेतलंयस रसिका. रसिका, तू तिची सेविका आहेस. ओके. उद्याची मोहीम होईपर्यंत. चालेल. पुढे ये इथे. स्नेहा, अशी पहिली कुठली सेवा आहे की तू तिच्या करून घेणार आहेस? तेल लावायचं होतं मला केसामध्ये किंवा चहा. अरे मस्त मसाज करते मी. तू पूर्ण एपिसोड खुश राहणार आहे. हा ठीक आहे. शोल्डर मसाज पण. अरे बापरे. ठीक आहे. डन चालेल यार. काय त्याच्यात. रसिका, येस. उद्याच्या दिवसभरातली तुला स्नेहाची सगळी कामं करायची. तिच्यासाठी गरम पाणी देणं, ठीक आहे, तिचे कपडे धुणं, आणि ती जे जे काय काम सांगेल सगळं तुला करायचंय. आता नाही सांगितलं तर तिची मर्जी. बरं, एकदा ती जे काय सांगेल त्याला जी हुजूर असं म्हण. जी हुजूर. अरे रे. बरं, तुम्ही दोघी तुमच्या जागेवर जाऊ शकता.